नमस्कार, पाहूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी फक्त आपल्या शिवराजी न्यूज या चॅनलवरती. पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. इचलकरंजी शहरात महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभार आणि विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे निर्माण झालेल्या तीव्र पाणी टंचाई विरोधात विविध सामाजिक संघटना व संतप्त नागरिकांनी एकत्र येत एक भव्य जल पदयात्रा काढली. वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात गेल्या अनेक दिवसापासून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड वणवण करावी लागत आहे. आता फक्त आश्वासन नको तर हक्काचे पाणी हवे अशी आक्रमक भूमिका घेत हजारो महिला व पुरुषांनी हातात रिकामे हंडे, घागरी आणि प्रशासन विरोधी फलक घेऊन या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या पदयात्रेद्वारे पंचगंगा नदीचे प्रदूषण तातडीने थांबवणे, शहराला शुद्ध व नियमित पाणी पुरवठा करणे आणि प्रलंबित सुळकूट पाणी योजना मार्गी लावणे अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने या गंभीर समस्येवर त्वरित आणि ठोस तोडगा न काढल्यास पाण्याच्या हक्कासाठी इचलकरंजी पाणी बंद आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला. यामध्ये विविध सामाजिक कार्यकर्ते, आंदोलक तसेच मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती. या ठिकाणी इचलकरंजीमधून ही भव्य जल पदयात्रा निघतानाची थेट दृश्य बघतोय शिवराजी न्यूज या चॅनलवरती. आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळाले पाहिजे अशा प्रकारच्या घोषणा आज या पदयात्रेमध्ये दिसून येत होत्या. संपूर्ण इचलकरंजी वासीय एकजुटीने या पदयात्रेमध्ये सामील होऊन आपल्या भावना व्यक्त करतानाची दृश्य आपण बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती. जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा फक्त ताज्या फक्त शिवराजी न्यूज. मी सोबत